विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ फिजिक्स चॅनल। या अंतर्गत आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स सेमी माध्यमासाठी अभ्यासत आहोत। यामध्ये आपण ऑलरेडी 3 चॅप्टर संपवलेले आहेत। मॅथ पार्ट फर्स्ट मधला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन, मॅथ पार्ट सेकंड मधला सिमिलॅरिटी आणि त्याच्यानंतर आपण मॅथ पार्ट सेकंडचं सेकंड चॅप्टर म्हणजे पायथागोरस थेरम हे स्टार्ट केलेलं आहे। यापूर्वी आपण या चॅप्टरवरचा एक व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे, सुरुवात झालेली आहे आणि इंट्रोडक्शन मध्ये आपण बरीचशी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। ठीक आहे, जर तुम्ही या अगोदरचा जर पिरियड पाहिला नसेल, व्हिडिओ पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून घ्यावा, म्हणजे त्याची हेल्प या व्हिडिओसाठी आपल्याला होईल। आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। ठीक आहे, तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। बघा, आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट थेरम ज्यावर नेहमी एक्झाम्पल विचारल्या जातं तो थेरम बघायचा आहे। तो थेरम काय आहे, काय सांगतो की त्याला स्टार्टिंगला एक कंडिशन आहे राईट अँगल ट्रायंगलची। राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला हायपोटेनसवर, तर त्या हायपोटेनसचे जे 2 सेगमेंट होतात त्या 2 सेगमेंटचा तो परपेंडिक्युलर जॉमेट्रिक मीन असतो। हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। सो in right angle triangle perpendicular to the hypotenuse is a geometric mean of the segment to which hypotenuse is divided। बरोबर आहे, ज्या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे तो परपेंडिक्युलर कुठून ड्रॉन केला, अपोजिट टू द व्हर्टेक्स, या हायपोटेनसच्या व्हर्टेक्स म्हणून अपोजिट, याच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून। म्हणून आपल्याला इथे सांगता येईल, बघा, इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये द परपेंडिक्युलर सेगमेंट, हे परपेंडिक्युलर सेगमेंट आहे इन टू द हायपोटेनसला फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स, या अपोजिट व्हर्टेक्स पासून, तर तो काय आहे, इज द जॉमेट्रिक मीन। हा जॉमेट्रिक मीन आहे कोणाचा, या 2 सेगमेंटचा, जे की याच्यामुळे हायपोटेनसवर ते डिवाइड झालेले आहेत। आपण मॅथ पार्ट फर्स्ट मध्ये 9th ला शिकलेला आहोत। इफ a by b is one ratio and b by c is another ratio, if these two ratio are same, that means a by b is equal to b by c, then b square is equal to ac, so that b is called as a geometric mean। मग तेच आहे या ठिकाणी, जर हा त्याचा जॉमेट्रिक मीन असेल तर आपल्याला सांगता येतं याचा स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू SP, असं आपल्याला सांगता येईल। मग आता आपल्याला काय दिलं ते बघा, हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, म्हणून आपण इथं सांगूया इन ट्रायंगल PQR angle Q is equal to 90 degree, that means triangle PQR is a right angle triangle। Again segment QS perpendicular hypotenuse PR, this is the given thing। now we have to prove QS square is equal to PS into SR, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। तर तुम्ही कालचा जो थेरम पाहिला होता असाच आहे याच्यावरच, जर राईट अँगल ट्रायंगल असेल, त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण हायपोटेनस वर जर परपेंडिक्युलर काढला तर त्यामुळं जे 2 ट्रायंगल फॉर्म होतात ते ओरिजिनल ट्रायंगल सी आणि एकमेकाशी सिमिलर असतात। त्या प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपल्याला डायरेक्टली सांगता येतं इन ट्रायंगल
QSR and ट्रायंगल PSQ या दोन ट्रायंगल मध्ये हा QSR म्हणजे वरचा ट्रायंगल झाला आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे PSQ हा दुसरा ट्रायंगल आहे. तर हे दोन ट्रायंगल तुम्हाला काय सिमिलर आहेत हे माहित आहे कारण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे तुम्ही कालच थेरम पाहिलेला मागच्या पिरियडला. म्हणून आपल्याला इथं सांगता येतं की ट्रायंगल QSR सिमिलर ट्रायंगल PSQ. सिमिलॅरिटी रिझन लिहूया सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे याचं आपल्याला रिझन देता येतं. आता बघा हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर तुम्हाला माहिती आहे दोन पॉइंट ते म्हणजे असे की त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. तर अँगलचं काही घेणं देणं आपल्याला साइड्स पाहिजेत म्हणून आपण असं लिहू शकतो देअरफॉर QS by PS is equal to SR. SR by SQ means again QS is equal to QR by PQ. Corresponding sides of similar triangle. इथं सांगता येईल corresponding sides of similar triangle. Corresponding sides of similar triangle हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या तीन रेशो पैकी दोन रेशो घ्या. पहिला रेशो आपल्याला घेता येतो कोणता QS by PS is equal to SR by QS. कारण हे रिपीट आलेलं आहे म्हणून आपल्याला हे एकदा घ्यावं लागेल. मग याचं आता काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन QS इंटू QS म्हणजे QS स्क्वेअर विच इज इक्वल टू QS इंटू QS स्क्वेअर इंटू PS इंटू SR. आणि असं असले की तुम्हाला माहित आहे की हा त्याचा जॉमेट्रिक मीन आहे कारण आपण सांगितलं असं B स्क्वेअर इज इक्वल टू AC then B is called as a geometric mean of A and C. So QS is geometric mean of PS and SR and this is the proof. Okay. यानंतर पायथागोरस थेरम जो की आपण स्टँडर्ड 7th पासून पाहत आहोत आणि त्याचा उपयोग करत आहोत परंतु त्याचा प्रूफ हा आपल्याला 10वीला आहे. राईट अँगल ट्रायंगल संदर्भात असलेला पायथागोरसचा थेरम काय सांगतो इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे दिलेलं कंडिशन ही आहे की राईट अँगल ट्रायंगल असेल तरच पायथागोरस थेरम हे रिलेशनच बनलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो त्यावेळेस पायथागोरस थेरम यूज करतो किंवा पायथागोरस थेरम असेल त्यावेळेस 100% राईट अँगल ट्रायंगल असतो. तर अशा इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू रिमेनिंग साइड्स. आपल्याला ज्या काही राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस होतो हायपोटेनस जो आहे हायपोटेनस माहिती आहे तुम्हाला राईट अँगलच्या अपोजिटची साइड त्याला आपण काय म्हणतो हायपोटेनस. तर तशा हायपोटेनसचा स्क्वेअर द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स ऑफ ट्रायंगल. त्या ट्रायंगलच्या दोन साइडच्या उरलेल्या ज्या दोन साइड्स असतात त्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन बरोबर असतो तो हायपोटेनसचा स्क्वेअर. मग आपल्याला या ठिकाणी थेरम बघा पायथागोरस थेरम इज गिवन इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये द स्क्वेअर ऑफ हायपोटेनसचा स्क्वेअर द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू कशा बरोबर असतो इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. जे काही रिमेनिंग टू साइड्स आहेत दोन साइड्स आहेत त्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन बरोबर त्याचा तो हायपोटेनसचा स्क्वेअर असतो. तर हे प्रूव्ह करण्यासाठी मी या ठिकाणी ट्रायंगल काढलेला आहे. ABC is a right angle triangle. This is the given. So here we write in given condition in right
in triangle ABC angle B is equal to 90 degree, that means triangle ABC is a right angle triangle असं लिहिलं तरी चालतं. triangle ABC is a right angle triangle असं लिहिलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की जो हायपोटेनस आहे, टू प्रूव्ह व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हियर, AC square is equal to hypotenuse square is equal to BC square, रिमेनिंग साइडच्या स्क्वेअर ची ऍडिशन AB स्क्वेअर. हा हायपोटेनस झाला राईट अँगलच्या अपोजिट साइड जी असते ती हायपोटेनस, त्या हायपोटेनसचा स्क्वेअर हे कसा असतो, ह्या रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता आपण काय केले, कन्स्ट्रक्शन केलं. ड्रॉइंग segment BD perpendicular on AC, perpendicular on hypotenuse AC. या हायपोटेनस AC वर हे परपेंडिक्युलर ड्रॉन केला. असं कन्स्ट्रक्शन केल्याबरोबर तुम्हाला ते दोन्हीही थेरम यूज करता आले पाहिजे, जॉमेट्रिक मीनचा आणि राईट अँगल, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर याच्यामुळं आता जिथं ज्याचा उपयोग आहे तो थेरम या ठिकाणी अप्लाय करायचा. या ठिकाणी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल यूज करू शकतो. तुम्हाला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण अशा प्रकारचं परपेंडिक्युलर ड्रॉन केलं हायपोटेनसवर, तर जे दोन ट्रायंगल फॉर्म होतात ते या ओरिजिनल ट्रायंगलशी आणि एकमेकाशी सिमिलर असतात. हे आपण मागच्या सुद्धा थेरमला यूज केलं होतं, बऱ्याच ठिकाणी आपण यूज करत असतो. हे पहिल्या पिरियड मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळं आपण जर पहिला पिरियड पाहिला नसेल तर आवर्जून तो पहिला पिरियड पाहावा. तर आपण आता याचा प्रूफ बघूया. प्रूफ स्टार्टिंग पासून, याच्यापासून गिवन पासून केव्हाही आपण प्रूव्ह करायचं आहे. सो इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 degree, means the triangle ABC is a right angled triangle. Okay, after that here we draw segment BD perpendicular, segment BD perpendicular on hypotenuse AC. This is according to construction and this is from given. आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आताच मी सांगितलं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलची म्हणजे सिमिलॅरिटी जी प्रॉपर्टी आहे राईट अँगल ट्रायंगल साठी पहिला थेरम जो यूज केलेला आहे, आपण प्रूव्ह केला आहे, तो थेरम यूज करा. त्यानुसार आपल्याला असं सांगता येतं की ट्रायंगल ABC हा ओरिजिनल ट्रायंगल या दोघांशीही सिमिलर असतो. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB पहिला घ्या, ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC. फक्त 1 to 1 करस्पॉन्ड व्यवस्थित यायला पाहिजे. इथं काय रिझन काय सांगता येतं, सिमिलॅरिटी ऑफ रिझन, सिमिलॅरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल, हे असं आपल्याला लिहिता येईल. सिमिलॅरिटी ऑफ राइट अँगल ट्रायंगल हे ABC सिमिलर टू ADB. बघा AC कॉन्ग्रंट आहे, कॉमन आहे. BDC इच अँगल इक्वल टू 90 डिग्री आणि मग राहिलेला C आणि इथं B. याच्यासोबत बघा हे A अँगल BC, या ठिकाणी A अँगल याच्यातला या BC, त्याच्यानंतर हे सोडून द्या. परत B अँगल 90, D अँगल 90, हा 90चा आणि C कॉमन आहे. हे दोन घेतले लेटर राहिलेलं हे घेता येतं आपल्याला. लक्षात, याच्यासोबत घेतला तरी तेच येतं, म्हणून हे तिन्ही आपण एक साथ लिहिलेले आहेत. एक ट्रायंगल घेतला की हे याच्यासोबत सिमिलर कसं आहे ते आपल्याला 1 to 1 करस्पॉन्डन्स न सांगता येतं. हे B आणि A आणि B, हे A आणि D, A कॉमन, B 90 हे घेतलं तर याच्यामध्ये B आणि D 90, C आणि C कॉमन,
आलं बरोबर. आता हे आपण सांगितलं अकॉर्डिंग टू आवर सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम. सो नाउ if two triangles are similar to each other, then you know that the corresponding sides of similar triangle are in a proportion. So here we write, if we consider from these two triangle, here we take ABC, triangle ABC similar triangle ADB, याला आपण समजा 1 म्हटलं from 1, then write the corresponding side, that is AB by AD is equal to BC by DB is equal to AC by AB. Corresponding sides of similar triangle. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं बारकाईने तर हे AB AB डबल दिसते बघा. हेच दोन रेशो घ्यायचे, याला सोडून द्या, कारण AB इंटू AB AB स्क्वेअर होतो, कारण स्क्वेअरचं आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला, म्हणून ह्या दोन घ्यायचे रेशो. AB बाय AD इज इक्वल टू AC बाय AB. देयरफॉर टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC into AD. Now this is number 2. क्लिअर. त्याच्यानंतर असंच आता परत हे आणि हे घेऊया. सिमिलरली ट्रायंगल ABC similar to triangle BDC from 1. Again take sides AB by BD is equal to BC by DC is equal to AC by BC. आता तुम्हाला याच्यासारखं लक्षात आलं असेल, हे डबल आलेलं आहे, हे घ्यायचे हे दोन रेशो. इथं रिझन लिहिता येतं, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. Therefore BC by DC is equal to AC by BC. Therefore taking cross multiplication, BC into BC means BC square, AC into DC. Now this is number 3. आपण आता पहा 2 आणि 3 मध्ये AB स्क्वेअर BC स्क्वेअर मिळालं. AB स्क्वेअर BC स्क्वेअर मिळाल्याच्या नंतर आपण काय करणार, त्यांची ॲडिशन करणार. तर आपल्याला हे मिळायला पाहिजे, मग यांची ॲडिशन करूया. यांची ॲडिशन 2 and 3, फ्रॉम 2 and 3 AB स्क्वेअर किंवा BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, जसं आहे त्याप्रमाणे लिहिलं. यांची ॲडिशन म्हणजे ही साईड घेतली आपण, इक्वल टू आता BC स्क्वेअरचं काय आहे, AC इंटू DC प्लस याचं काय आहे राईट हँड साइड AC इंटू AD. क्लिअर. देयरफॉर BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू टेक AC कॉमन, देन वी गेट DC प्लस ॲज इट इज AD. दोन्ही मधलं AC आपण कॉमन घेतलेलं आहे बघा, हे AC कॉमन घेतलं. AC कॉमन घेतल्याच्या नंतर या ठिकाणी DC राहील, प्लसला प्लस, हे AC बाहेर गेलं, AD राहील. मग आता BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC प्लस AD. काय आहे पहा, DC प्लस AD फिगर मध्ये बघा, हे DC प्लस AD म्हणजे टोटल काय होईल AC. दोन सेगमेंटची ॲडिशन, दॅट इज AC. कारण इथे लिहिता येतं किंवा बट DC प्लस AD इज इक्वल टू AC असं लिहिता येतं. मग आता BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AC मीन्स व्हॉट, AC स्क्वेअर. अँड दिस इज द प्रूफ, दॅट इज AC स्क्वेअर इज इक्वल टू, दॅट इज AC square is equal to BC square
प्लस AB स्क्वेअर. अशा प्रकारे हा थेरम प्रूव्ह करता येतो. अतिशय सोपा आहे बघा, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. सहज तुम्हाला याच्यामध्ये हे प्रूव्ह करण्यासाठी फक्त एकच थेरम जो आहे स्टार्टिंगचा तो थेरम तुम्हाला लागेल, बाकी काहीही अडचण येणार नाही. हे तर बाकी सर्व तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलाच आहेत. सिमिलॅरिटी हे चॅप्टर आपण अतिशय डिटेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळं कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील.